पुण्यातील चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेल्या रस्त्यामुळे काल 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा जो आहे तो गाडीवरून स्लिप होत मृत्यू झाला। त्या ठिकाणी आपण पाहिलं तर हीच ती जागा आपण पाहू शकतो की चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेला हा रस्ता, त्या रस्त्याच्या बाजूला असलेले पेविंग ब्लॉक, त्यामध्ये असलेली जागा, ही जागा जी आहे ती आपण पाहू शकतो की कशा प्रकारे या खड्ड्यामध्ये जे आहे त्या बाबांचं चाक वाहनाचं जे आहे ते अडकलं। त्यानंतर ती गाडी जी आहे ती स्लिप झाली, मागून येणाऱ्या एका कार खाली जे आहे ते त्या ठिकाणी चिरडले गेले, त्यामध्ये त्यांचा जो आहे तो मृत्यू झालेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर पुण्यामध्ये अशा अनेक रस्ते जे आहेत ते अशा चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले आहेत। आपण पाहिलं तर पुण्यातील औंध परिसरामधील ही राहुल हॉटेलच्या बाहेरची घटना आहे। यामध्ये जगन्नाथ काळे असं 61 वर्षीय व्यक्तीचं नाव जे आहे ते या अपघातामध्ये मृत्यू झाल्याचं जे आहे ते समोर आलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर पुणे शहरात अनेक ठिकाणी खड्डे आहेत, मात्र आता खड्ड्यांप्रमाणेच चुकीचे रस्ते देखील या ठिकाणी असल्याचं समोर आलेलं आहे। कालची घटना आपण पाहिली तर याच राहुल हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये जी आहे ती कैद झाल्यानंतर ही घटना जी आहे ती समोर आलेली आहे। जगन्नाथ काळे यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे। यामध्ये आपण पाहिलं तर जगन्नाथ काळे जे आहे ते पुण्याच्या दिशेने जात असताना त्यांची दुचाकी जी आहे ती या खड्ड्यामध्ये अडकली, त्यानंतर त्यांचा चाक जे आहे ते या ठिकाणी स्लिप झालं, त्यामध्ये त्यांचा अपघात झाला। या अपघातामध्ये मागून येणाऱ्या कारच्या चाकाखाली जे आहे ते त्यांचा चिरडून या ठिकाणी मृत्यू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र आपण पाहिले तर पुणे शहरात अनेक ठिकाणी जे आहेत ते अशाच प्रकारच्या चुकीचे रस्ते जे आहेत ते आहेत, त्याचप्रमाणे खड्डे देखील मोठ्या प्रमाणात आहेत। अनेक अपघात देखील याच खड्ड्यांमुळे होताना आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। या संपूर्ण प्रकाराकडे आता पुणे महानगरपालिका कशा प्रकारे गांभीर्याने पाहते, आता हेच पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।